आम्ही आणि आमचे मित्र येत होतो. मग 2 गाड्या होत्या. मग त्याच्यामध्ये माझा एक भाऊ चलवीत होता आणि मी दुसऱ्या गाडीवर बसलो होतो. मग माझ्या भावाची नोटबुक मित्राकडे होती सोमेश्वर नगरच्या. मग आम्ही त्याच्याकडे गेलो, पण ते भेटला नाही. त्याच्यामुळे वापस आलो, की माझ्या भावाला त्या पोरानं थांबिलं आणि म्हणला, "तू कुणाचा आहेस आणि कुठं राहतास?" ते म्हणला, "मी बँक कॉलनीमध्ये राहतो आणि महादेव मुंडेचं पोरगं आहे." मग मी उतरलो मग दुसऱ्या गाडीवरून आणि त्याच्याकडे आलो, की ते म्हणला, ते पोरगा मला म्हणला, "तू कोण आहेस त्याचा?" मी म्हणलं, "मी त्याचा मोठा भाऊ आहे." आणि ते म्हणला, "तू कोणाचा आहेस?" मी म्हणलं, "महादेव मुंडेचा." मग ते महादेव मुंडे शब्द ऐकला, की त्यानं काय केलं, त्यानं शिवीगाळ द्यायला चालू केली आणि पुन्हा मला 2 चापटा मारल्या आणि पुन्हा मी माझ्या भावाला म्हणलं, "चल गाडीवर बस आणि चल." मग आम्ही गाडीवर बसायला निघालो, की त्यानं डबल स्कूटी अडवली आणि म्हणला, की तुझी स्कूटीची चावी काढ आणि दे माझ्याकडं." माझा भाऊ म्हणला, "मी का देऊ? मी नाही देणार." म्हणला, की पुन्हा आम्ही निघालो, की ते मला त्यानं धमकी दिली. म्हणला, "जा कुणाला बोलवायचं ते, माझे मी बघून घेतो." असं म्हणला, की आम्ही निघालो, की मग माझ्या भावानं पळवायला लागले, की स्कूटी. मग त्यानं त्याचं हातातलं कडं काढलं आणि माझ्या पाठीवर मारलं.